श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईव्ह यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र महिना हा मानला जातो. श्रावण महिन्याप्रमाणेच या महिन्यालाही तेवढंच महत्त्व असतं. या महिन्यामध्ये आपल्या हातून काही चुका होऊ देऊ नये, तसेच काही नियमांचं पालन आहे ते आपल्याला करणं गरजेचं असतं. काय होतं की आपल्या हातून ह्या चुकून आहेत त्या गोष्टी होऊन जातात, कारण आपल्याला काही गोष्टी आहेत त्या माहीत नसतात. त्यामुळे आपल्या हातून ह्या गोष्टी घडल्या जातात. तर आपल्याला नक्की कोणत्या गोष्टींचं पालन आहे ते करायचं आहे. जरी आपला मार्गशीर्ष गुरुवारचं जरी व्रत नसेल, तुमचा जरी उपवास नसेल, तरी या गोष्टीचं पालन आहे ते आपल्या घरामध्ये नक्कीच झालं पाहिजे. मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे ज्याप्रमाणे स्त्रिया करतात त्याचप्रमाणे काही पुरुषही हे व्रत आहेत ते करतात. त्यामुळे त्यांनीही या गोष्टीचं पालन आहे ते नक्कीच करावं. माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपात या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असते. त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये काही नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. काय होतं की आपण काही नियमांचं पालन जर नाही केलं, तर आपण ज्या काही सेवा करतो, जे काही आपण उपाय करतो, त्याने काही फरक पडत नाही. मग आपल्याला असं वाटतं की मी एवढं करतो, मी एवढी सेवा करते, तरी मला काही फरक पडत नाही. मग सेवा करण्याला काय अर्थ आहे? असं आपल्या मनामध्ये सतत प्रश्न आहेत ते निर्माण होतात. त्यामुळे आपण या महिन्यामध्ये शक्यतो करून आता जे आपण नियम पाहणार आहोत किंवा ज्या गोष्टी पाहणार आहोत, त्याचं पालन करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे. मार्गशीर्ष महिना यावर्षी 2 डिसेंबर 2024 या दिवशीपासून सुरू झालेला आहे. हा जो संपूर्ण महिना आहे तो आपल्याला मांसाहार आहे तो वर्ज्य करायचा आहे. जरी आपल्या घरामध्ये म्हणजे काही घरामध्ये पुरुष मंडळी आहेत ते ऐकत नाहीत, किंवा त्यांच्या घरातील ज्या वरिष्ठ मंडळी आहेत की त्यांच्यापेक्षा मोठे आहेत, ते ही ऐकत नाहीत किंवा त्यांना ते खायचं असतं त्याच्यामुळे ते ऐकत नाहीत, तरी आपण त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न आहे तो नक्कीच करायचा आहे की हा संपूर्ण महिना आहे तो आपल्याला पाळायचा आहे. आणि जरी ते ऐकत नसतील तर त्यांना खाऊ द्या, फक्त तुम्ही आहे ते खायचं नाही, एवढं आपल्याला लक्षात आहे ते ठेवायचं आहे. शक्यतो करून करूच नाही, पण जर ऐकत नसतील तर आपण काहीच करू शकत नाही. तसेच आपल्या घरातील वातावरण आहे ते छान ठेवायचं आहे. घरामध्ये वादविवाद, भांडण अशा प्रकारचं होऊन द्यायचं नाही. घरातील वातावरण छान आहे ते ठेवण्याचा प्रयत्न आहे तो आपल्याला करायचा आहे. रोज आपल्या घरामध्ये आपल्याला गोमूत्र आहे ते शिंपडायचं आहे. अगदी संपूर्ण महिनाभर आपल्याला हे रोज करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला रोज आपल्या दारात रांगोळी आहे ती काढायची आहे. रांगोळी हे शुभतेचे, मांगल्याचे प्रतीक असते. याने नकारात्मकता आहे ते आपल्या घरामध्ये शिरकाव करत नाही. त्यामुळे आपण आपल्या दारामध्ये रांगोळी आहे ते आपल्याला काढायची आहे. संपूर्ण महिनाभर आपल्याला अशा पद्धतीचं आहे ते करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या जो घराचा जो मुख्य दरवाजा आहे, त्याचा जो मुख्य मुख्य दरवाजाचा जो उंबरा आहे त्याला हे आपल्याला हळदीचं लेपन आहे ते नक्कीच आपल्याला करायचं आहे. जरी आपल्याला रोज हळदीचं लेपन करणं जरी शक्य नाही झालं, तरी आपण प्रत्येक गुरुवारी तरी नक्कीच हळदीचं लेपन आहे ते करावं. त्या उंबऱ्याची आपल्याला पूजाही करायची आहे. तसेच आपल्याला अजून काय करायचं आहे, की रोज आपण अंघोळ करताना आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये किंवा आपल्या घरातील सर्वांच्याच अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायचं आहे किंवा गोमूत्र जरी टाकलं तरी चालेल, किंवा तुम्ही पंचगव्य आहे तेही टाकू शकता. पंचगव्य हे तुम्हाला ज्या ठिकाणी देवाचं साहित्य मिळतं तिथे नक्कीच मिळून जाईल. या सर्व गोष्टी आपण पाण्यामध्ये टाकून अंघोळ केल्याने काय होतं, की आपल्या संपूर्ण शरीराचं शुद्धीकरण होतं. म्हणून आपण अशा पद्धतीने पाण्यामध्ये टाकून आहे ते अंघोळ आपल्याला करायचे आहे. आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो, की गुरुवारी केस हे आपण धुवायचे नसतात, पण मार्गशीर्ष गुरुवारमध्ये आपला उपवास आहे, मग आपण केस धुवायचे की नाही? तर खरं म्हटलं तर आपल्याला गुरुवारचे केस आहे ते धुवायचेच नसतात. तुम्हाला जर केस जर धुवायचे असतील, तर तुम्ही नक्कीच बुधवारी किंवा इतर आधी कोणत्याही दिवशी केस जरी धुतले तरी चालतील, पण आपण गुरुवारी केस आहेत ते धुवायचे नाहीत. आता एखाद्याला मासिक धर्म असेल आणि त्यांना तो 5वा दिवस आला असेल, आणि केस धुणं गरजेचंच आहे, तर त्यांना फक्त म्हणजे चालू शकतं तसं केस धुतलं तर. पण शक्यतो करून गुरुवारचे आपल्याला केस धुवायचे नसतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपल्या घरामध्ये रोज आपल्याला सेवा करणं जरी नाही जमलं तरी आपण काय करायचं आहे, की म्हणजे रोज आपल्याला सेवा करणं जमत नाही. आपल्याला कामं असतात इतर, किंवा तुम्ही म्हणजे कोणी नोकरीसाठी असतं बाहेर, त्यामुळं रोजची रोज सेवा करणं नाही शक्य होत. तर आपण काय करायचं आहे, की आपण आपल्या घरामध्ये मोबाईलवरती आपल्याला लक्ष्मी मंत्र किंवा लक्ष्मी अष्टक किंवा श्रीसूक्त अशा प्रकारचे जे मंत्र आहेत, किंवा विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र अशा प्रकारे आपल्याला लावायचं आहे आणि ते श्रवण करायचं आहे. हे श्रवण केल्यामुळे आपल्या घरातील वातावरण सकारात्मक निर्माण होतं आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये छान असं सुंदर वातावरण असं निर्माण होतं.
कारण या संपूर्ण महिनाभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आहे ती सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि तिलाही हे घरातील सर्व वातावरण आहे ते प्रसन्न वाटतं आणि ते आपल्या घरामध्ये नक्कीच टिकून राहते. तसेच गुरुवारी आपण फरशी पुसावी का? कारण असं प्रत्येकाचं म्हणणं असं येतं, की आपल्याला पूजा मांडणी आहे ती करायची आहे. मग घर स्वच्छ केलं पाहिजे, आपण फरशी पुसायला हवी. तर आपण गुरुवारी आपल्याला फरशी पुसायचीच नसते हे आपल्याला माहीत आहे. तर आपण काय करू शकतो, की बुधवारी रात्री आपलं सर्व काही काम झाल्यानंतर आपण झोपायच्या अगोदर नक्कीच फरशी आहे ती संपूर्ण आहे ती पुसून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण गुरुवारी सकाळी ज्यावेळेस आपण पूजा मांडणी करणार आहोत, त्यावेळेस आपण ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत, त्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र आहे ते आपल्याला शिंपडायचं आहे आणि त्या ठिकाणी आपण पूजा मांडणी आहे ती करायची आहे. अशा पद्धतीने आपण करायचं आहे. कारण आपल्याला गुरुवारी फरशी पुसायची नसते. तसेच संपूर्ण महिनाभर आपल्याला अजून काय करायचं आहे, की संपूर्ण महिनाभर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु आहेत. त्या स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती तसेच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू, कारण माता लक्ष्मीबरोबर भगवान विष्णूंची सेवा आपल्याला करणं गरजेचं असतं. कारण ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा केली जाते, त्या ठिकाणी माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिला खूप छान वाटतं आणि ती त्या ठिकाणी वास करते. त्यामुळे आपल्याला या तिन्ही देवांच्या मूर्तीवरती आपल्याला दुधाने किंवा पंचामृताने रोज अभिषेक आहे तो करायचा आहे. आपल्याला जास्त वेळ काही नाही म्हणणं जरी शक्य झालं, अगदी वेळ नसेल तर आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ स्वामींच्या मूर्तीवरती 11 वेळा म्हणून आपण अभिषेक घालू शकतो. माता लक्ष्मीला एक माता लक्ष्मीचा कोणता एक मंत्र म्हणून 11 वेळा अभिषेक घालू शकतो किंवा भगवान विष्णूंच्याही मूर्तीवरती आपण तशाच पद्धतीने त्यांचा एखादा मंत्र आहे तो म्हणून आपण 11 वेळा बोलायचा आहे आणि अभिषेक घालायचा आहे. अगदी कमी वेळामध्ये आपल्याला हे करायचं आहे किंवा तुम्ही श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त म्हणून हे अभिषेक घालू शकतो, तुमच्याकडे जरी वेळ असेल तर. आणि आपल्याला रोज नाही करणं शक्य झालं, तरी कमीत कमी गुरुवारी तरी आपल्याला अशा प्रकारचा अभिषेक आहे तो या मूर्तींवरती आपल्याला घालायचा आहे. तसेच प्रत्येक गुरुवारी आपल्याला श्रीयंत्राची सेवा आहे ती करायची आहे. श्रीयंत्रावरती आपल्याला कुंकुमार्चन आहे ते प्रत्येक गुरुवारी करायचं आहे. आपल्याला श्रीसूक्त म्हणून करू शकता किंवा तुम्ही माता लक्ष्मीचा किंवा आपल्या कुलस्वामिनी देवीचा जो मंत्र आहे तोही म्हणून आपण कुंकुमार्चन केलं तरी चालेल. वेळ नसेल तर अगदी तुम्ही 11 वेळा म्हणून थोडंसं कुंकू आहे तेही टाकलं तरी चालेल. पण कमीत कमी श्रीसूक्ताचा पाठ आहे तो आपल्या घरामध्ये प्रत्येक गुरुवारी तर झालाच पाहिजे. त्यामुळे आपण श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्चन नक्कीच करावे. कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन आहे. तिला टिकवून ठेवण्याचं काम हे श्रीयंत्र आहे ते करतं. त्यामुळे आपल्याला श्रीयंत्राची अशा प्रकारे सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. तसेच प्रत्येक गुरुवारी आपण आपल्या अ, घराच्या आसपास कुठे गायी जर आपल्याला जर दिसली तर तिला आपल्याला एखादा घास आहे तो आपल्याला द्यायचा आहे. या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये एखादी जर स्त्री आली किंवा एक मुली आल्या कोणी तरी आपण त्यांना पाणी आल्यानंतर प्यायला द्यायचं आहे, साखर द्यायचं आहे किंवा तुम्ही एखादी वस्तू कोणताही गोड पदार्थ असेल तर तुमच्याकडे तो खायला आहे तो आपल्याला द्यायचा आहे. कारण या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात असते. त्यामुळे ती कोणत्याही आणि कशा रूपात आपल्या घरात येऊ शकते हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस आपल्या घरामध्ये येणाऱ्या स्त्री किंवा कन्येला आपल्याला अशा प्रकारे खायला आणि प्यायला आपल्याला द्यायचं आहे. प्रत्येक महिलेने तुमचं व्रत असो किंवा नसो आपल्याला गुरुवारी काळी कपडे आहेत ती या महिन्यामध्ये आपल्याला घालायची नाहीत. तसेच आपल्या हातामध्ये हिरव्या ज्या बांगड्या आहेत त्या संपूर्ण महिन्याभर आपल्याला घालायच्या आहेत. आणि पूजा मांडणी आहे ती आपण तुम्ही सकाळची करू शकता किंवा संध्याकाळची करू शकता. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठरवायचं आहे की तुम्हाला पूजा मांडणी आहे ती कशी करायची आहे. अशा प्रकारचे नियमांचं पालन आहे ते आपल्याला संपूर्ण महिनाभर आहे ते आपल्याला करायचं आहे. ह्या ज्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या हातून नकळतपणे चुका आहेत त्या घडून जातात. आपल्याला माहीत नसतं म्हणून त्यामुळे आपण या गोष्टींचं पालन आहे ते नक्कीच करावं. श्री स्वामी समर्थ.